नमस्कार मंडळी, गुड इव्हनिंग. आज आपल्या सँडविच किचनला एक ऑर्डर आलेली आहे. आपल्या सगळ्यांच्या आवडती डिश करायची. मग तर चला करूयात. मी तुम्हाला दाखवतो आपण डिश कोणती बनवतो आहे आणि त्याचे लागणारे इन्ग्रेडियंट्स, पूर्ण काही जिन्नस जे आहेत मी तयार करून ठेवलेले आहेत ते तुमच्यासोबत शेअर करतो. प्रिपरेशन पाहून तुम्हाला समजलं तर असेलच की आज आपल्या किचनमध्ये बिर्याणी तयार होते. तर याच्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला दाखवत आहे. 400 ग्राम कांदा आहे, बरिस्ता करून घेतलेला, कडक तळून घेतलेला. आपल्याला बिर्याणी बनवायची आहे 1 किलो चिकनची. तर त्याच्यासाठी लागणारं हे साहित्य आहे: चिरलेली कोथिंबीर, चिरलेला थोडासा पुदिना, हिरव्या मिरच्या 7-8, काही लवंगा, जावित्री, मिरे, दालचिनी, कलमी, मोठी विलायची, छोटी विलायची, स्टार फूल म्हणतो आपण, करण फूल, जिरं, शहाजिरं आणि हे तमालपत्र. याच्यासाठी लागणारं आपल्याला आलं लसणचं पेस्ट आणि या सुक्या मसाल्यामध्ये लाल तिखट, हळद, धनेपूड आणि एखादा कोणता तरी कंपनीचा एक बिर्याणी मसाला. आणि ज्या तेलामध्ये आपण बरिस्ता ते कांदा कडक करून घेतला आहे मॅरिनेशनला, हेच तेल वापरायचं. आणि मेन इन्ग्रेडियंट आपल्याला लागणारं दही. तर चला आपण हे पूर्ण जिन्नस एका ठिकाणी हे करून घेऊयात, मिक्स करून घेऊयात. आपण या पातेल्यामध्ये आधी एक चिकन टाकून घेऊ. आपण घेतलेलं आहे 1 किलो चिकन. एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण ज्या पातेल्यामध्ये बिर्याणीला दम देणार आहोत त्याच पातेल्यामध्ये आपल्याला हे बिर्याणीचं मॅरिनेशन करायचं आहे. याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत दही. 1 किलोला साधारण 200 ग्राम दही पुरेपूर होतं. दही टाकून झालं आपल्याला. दही टाकून झाल्याच्या नंतर हे आपले जे आहेत सुके मसाले, धनेपूड, मिरची, हळद, गरम मसाला. आता याच्यामध्ये टाकून घेऊयात 3 ते 4 मोठे चम्मच, 3 मोठे चम्मच आलं लसणाचं पेस्ट. कारण की आपले 1 किलोच आहे, जास्त म्हणजे ओव्हरपॉवर नाही झाला पाहिजे कोणताच मसाला याच्यामध्ये. आता याच्यामध्ये बारीक केलेला पुदिना, बारीक केलेली कोथिंबीर, स्लिट केलेल्या मिरच्या आणि बाकीचे सगळे खडे मसाले जे मी तुम्हाला आधी सांगितले. त्याच्या व्यतिरिक्त या मॅरिनेशनला काहीही लागत नाही. आता आपण फक्त याच्यामध्ये तेल टाकणार आहोत. तर आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात कांदा तळलेलंच तेल. जास्त नाही, ही माझी एक मोठी पळी आहे, म्हणजे 3-4 छोटे चम्मच असं तेल बसतं. हे आपण याच्यात घालून घेऊ. इथं स्वच्छ हाताने किंवा ग्लव्स घालून आपण याला आता मिक्स करून घेणार. हे दही जे आहे 200 ग्राम ते आपण पूर्णपणे याच्यामध्ये टाकून घेऊयात. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेऊयात. मिठाचं प्रमाण हे आपल्या आवडीनुसार ठेवायचं. आणि मी याच्यामध्ये सगळ्या गोष्टी हाताने अंदाजाने घेतलेल्या आहेत, मी मोजमाप करून काहीही घेतलेलं नाही. बघू शकता आपलं बिर्याणीचं मॅरिनेशन कसं दिसतंय. याला अर्धा घंटा आपण असं ठेवणार आहोत आणि नंतर बाकीच्या प्रोसेसला लागणार आहोत. स्टेजला आता आपण बरिस्ता थोडासा क्रश करून मिक्स करून घेऊया.
हँडफुल ऑफ बरिस्ता आपण याच्यामध्ये टाकला आहे आणि बाकीचा जे आहे आपला हा गार्निशिंगसाठी असणार आहे. तर चला आता ही पूर्ण प्रोसेस झाल्याच्यानंतर आपण पुन्हा भेटूयात. आपण प्रमाण बघू शकता. 1 किलो चिकन पूर्णपणे मॅरिनेशन झालेलं आहे आणि त्याच्यासाठीच लागणारं 1 किलो तांदूळ, म्हणजे एकाच एक या प्रमाणामध्ये आपण बिर्याणी बनवते. म्हणजे आपल्याकडे 8 ते 10 जणं ही बिर्याणी आरामशीर खाऊ शकतात. तर मग चला आपण बिर्याणीच्या प्रोसेसला सुरुवात करूया. आपलं मॅरिनेशन अर्धा घंटा झालेला आहे आणि अर्धा एक तास तांदूळ पण आपले चांगल्यापैकी भिजलेले आहेत. आपण आता जो भात वेगळा शिजवून घेणार आहे त्याच्यामध्ये टाकण्यासाठी फक्त हा एवढा थोडा खडा मसाला घ्यायचा, म्हणजे त्या पाण्याला त्या भाताला थोडासा मसाल्याचा फ्लेवर आला पाहिजे. ही बाजूला माझं दुसऱ्या ऑर्डरचं सुद्धा आहे. ही बिर्याणी झाल्याच्यानंतर प्रिपेअर करायची आहे. हे आहे 1.5 किलोचा चिकन लपेटा. चला तर मग आपण आता भात शिजवून घेऊयात. ज्या पाण्यामध्ये आपल्याला भात शिजवायचा आहे तो आपण घेतलेला आहे तांदूळ शिजवण्यासाठी. बघू शकता पुदिना, कोथिंबीर आणि खडे मसाले हे मी याच्यात घातले. म्हणजे पुदिनाचा, कोथिंबीरीचा, मिरचीचा, हिरवी मिरची पण टाकली आहे. याचा एक खूप छान अरोमा आपल्या बिर्याणीला येणार. भात टाकायच्या आधी आणि हे पाणी उकळायच्या आधी आपल्याला ही गोष्ट करायची आहे. याच स्टेजवरती आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. या पाण्यामध्ये तुम्ही मीठ कितीही टाकू शकता. जास्त झालं, खारट लागलं तरीही काहीही हरकत नाही, कारण की आपण हे पाणी काढून घेणार आहोत. आपल्याला याच्यातला फक्त भात यूज करायचा आहे. मी आपला रेग्युलर छोटं मीठ वापरलं आहे, पांढरं मीठ जे घरात राहतं ते. याची चव तुम्हाला अजून वाढवायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये पिंक सॉल्ट किंवा मग आपलं जाडं मीठ हे दोन्हीपैकी एक टाकू शकता. आज ते माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी टाकलं नाही. आणि बिर्याणी म्हणजे आपल्या सगळ्या खवय्यांच्या हृदयाच्या जवळची गोष्ट. हे चांगलं उकळी आल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण तांदूळ घालून घेऊया. आपण बघू शकतो की चांगल्या प्रकारे या पाण्याला उकळी आलेली आहे आणि पूर्ण जे काही फ्लेवर आहे तो पाण्यामध्ये उतरलेला, म्हणून पाण्याचा सुद्धा कलर आपला चेंज झालेला आहे. तर या ठिकाणी आपण आजची रिक्वायरमेंट आहे की लहान लेकरांना ही बिर्याणी खायची आहे. तर यावेळी आपण हे जे आहे वरचं टाकलेलं जिन्नस हे काढून घेऊयात, कारण की लेकरांना बिर्याणीमध्ये वगैरे असे काही मसाले दाताखाली आले वगैरे आले तर त्यांना ते खाऊ वाटत नाही. याच्यासाठी आपण भिजू घातलेल्या तांदळाचं पाणी काढून घेतलं आहे. आता हे तांदूळ आपण याच्यामध्ये टाकणार आहे. तांदूळ घालून झालेत, तेल तरंगतंय आपण बघू शकता. आता आपल्याला या तांदूळला एक 70 ते 75% एवढंच शिजवून घ्यायचं आहे. याच्यापेक्षा जास्त नाही, कारण की याला आपण स्पेशल हैदराबादी दम देणार आहोत. आपली ही बिर्याणी हैदराबादी दमची बिर्याणी आहे. याला आपण कच्च्या चिकनची पण बिर्याणी म्हणू शकतो, कच्चे गोश्त की बिर्याणी. ते ही बाकीचं जे तांदूळ आहे 75% शिजलेला आपला, हा 100% आपण जेव्हा बिर्याणी दमला घालतो तेव्हा शिजून येणार आहे. बघू शकता आपला राईस 75% शिजलेला आहे. थोडंसं बोटाने दाबून बघितल्याच्या नंतर कळतो 2 तुकडे होतात 75% भाताचे. तर याला आपण आता याच्यातलं पाणी काढून घेऊयात. पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवतो. आपण भात काढून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता भाताचे ग्रेन कसे अगदी असे मोजता येतील असे मोकळे झालेले आहेत. काही टाक बरं, पुढे काही हरकत नाही, तेवढं पाणी चालतं त्याच्यात. खूप छान वाफळलेला भात आहे.
आपण आता याला इव्हनली स्प्रेड करून घेऊयात. याच्यामध्ये आपण काश्मीरी लाल मिरचीचं पाणी टाकत आहे, ज्याने आपल्याला कलर येईल. हा कोणत्याही प्रकारचा फूड कलर नाही आहे. आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊयात पुदिना, कोथिंबीर वरून गार्निशिंगसाठी. याचा फ्लेवर पण छान येतो भाताला. आता याच्यामध्ये आपण केलेला बरिस्ताचा कांदा, छान दिसते. तर याच्यामध्ये आपण एक पोळी हे जे भाताचं पाणी शिजवलेलं आहे ते घेतोय, 1 ते 1.5 पोळी. कारण की या पाण्यामध्ये फ्लेवर भरपूर आहे आणि याच्यामध्ये आपल्याला दम पण द्यायचा आहे. तर याच्यामध्ये आपण एक छोटी पोळी तेल घालून घेऊया. तेल जास्त नाही घालायचं आपल्याला फक्त फ्लेवर पाहिजे बिर्याणीचा, जास्त तेल नाही वापरायचं. एवढ्याच्यात आपली खूप सुंदर अशी बिर्याणीला आता दम लागणार आहे. आपण याला दमवरती ठेवलेला आहे. तर याला दम, याची वाफ बाहेर जाऊ नये म्हणून आपण याच्यावरती जे पण झाकण ठेवणार आहे त्याला एक कॉटनचा कपडा बांधून घ्यायचा, थोडासा ओलसर केलेला, आणि हे याच्यावरती लगेच चढून द्यायचं. फ्लेम बघू शकता गॅसची किती आहे. बस एवढ्या याच्यावरती. आता दम खुलेपर्यंत आपण याची वाट बघूयात. अरोमा आताच चांगला येतोय. आपण याला दमवरती ठेवलेला आहे. तर याला दम, याची वाफ बाहेर जाऊ नये म्हणून आपण याच्यावरती जे पण झाकण ठेवणार आहे त्याला एक कॉटनचा कपडा बांधून घ्यायचा, थोडासा ओलसर केलेला, आणि हे याच्यावरती लगेच चढून द्यायचं. फ्लेम बघू शकता गॅसची किती आहे. बस एवढ्या याच्यावरती. आता दम खुलेपर्यंत आपण याची वाट बघूयात. अरोमा आताच चांगला येतोय. आपण आता आपली बिर्याणी पूर्णपणे तयार झालेली आहे. आपण याचा आता दम ओपन करतोय. छान वाफ आलेली आहे. तांदूळ पूर्ण असा मोकळा शिजलेला आहे. आपण पाहू शकता ही आपली दमची बिर्याणी झालेली. मी तुम्हाला याच्यातलं एक पीस काढून दाखवतो. व्हिडिओ कॉल केला. खूप छान असं एकदम ज्यूसी आपलं चिकन शिजलेलं आहे. अशा प्रकारे आपली चिकन दम बिर्याणी खूप चांगल्या पद्धतीने शिजलेली आहे. पूर्ण किचनमध्ये एक असा खूप अरोमा येतोय. आजची रेसिपी कशी वाटली हे मला सर्वांनी सांगावे, कळवावे. माझ्या चॅनलचं नाव आहे संदीप रणवीर. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि प्लीज माझे व्हिडिओज शेअर करा. आणि फीडबॅक मला प्लीज वेळेवरती देत राहा. काही सजेशन असतील, काही चुकले असेल, हे पण मला सांगू शकता. थँक्यू. 1 किलो चिकन बिर्याणी, 1 किलो राईस रेडी टू गो.